सोनटके सर आवाज येतोय आपल्याला? हो. सोनटके सरांचा आवाज म्यूट आहे. सुरू करू शकतो. सोनटके सर तुम्ही म्यूट आहात. येतोय सर, आवाज येतोय आपला? ओके. अभी सर कार्यक्रम चालू करूया. हॅलो अजी सर. आवाज हॅलो सर. आपण ते मी त्याच्यात हा एक मिनिट. हॅलो. हा हा बस ठीक आहे, पण माझा व्हिडिओ दिसला पाहिजे की मी दिसलं पाहिजे ना सर? हा हा सर, ओके ओके, थँक्यू. हॅलो हॅलो बोला. हा ठीक आहे, ओके. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर हाफिज काझी, विभाग प्रमुख, विश्वासराव रणसिंग महाविद्यालय, कळंब वालचंदनगर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. सर्वप्रथम करतो दिगंबरराव बिंदू कला वाणिज्य महाविद्यालय भिगवण, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. ही व्याख्यानमाला आपण शुक्रवारी आहे आयोजित केलेली आहे. आज या व्याख्यानमालेतील पुष्प आहे आणि आजचे व्याख्यान प्रमोद देव. त्यांचा विषय आहे देणी. त्यांचा परिचय मी थोडक्यात करून देतो. कला व वाणिज्य महाविद्यालय औरंगाबाद येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. वित्त आणि व्यवस्थापन यावर त्यांचा विशेष अभ्यास आहे. जिल्हा औद्योगिक केंद्राची औरंगाबादच्या विकासातील भूमिका या विषयावर त्यांनी एम.फिल केलेले आहे. प्राचीन महाराष्ट्रातील व्यापार आणि वाणिज्य हा त्यांचा पीएचडीचा विषय आहे. सातवाहन घराणे आणि 90 नंतरच्या महाराष्ट्रातील व्यापार यांचा विश्लेषणात्मक अभ्यास या त्यांनी दीर्घ प्रकल्पपूर्ण आणि एम.फिलच्या 4 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. 30 पेक्षा जास्त शोध निबंध केलेल्या सादर केलेले आहेत आणि ते प्रकाशित मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांच्या शोधा मिळालेला होता आणि हे मालेचे पहिले पुष्प ज्यांनी गुंफले ते प्राध्यापक प्रभाकर देव यांचे उल्लेख काही न बोलता ते येथे थांबतो आणि आजचे व्याख्याते डॉक्टर प्रमोद देव यांना विनंती करतो त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. डॉक्टर प्रमोद देव. नमस्कार, माझा आवाज ऐकू येतो सगळ्यांपर्यंत? हा सर, येतोय सर, येतोय. बोला सर, बोला सर. दिगंबरराव बिंदू महाविद्यालय भोकर, जिल्हा नांदेड आणि कला महाविद्यालय भिगवण, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ओळख मूर्तीशास्त्राची या
वेब लेक्चर सिरीज मध्ये आपण सगळे जमलेलो आहोत. या कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर सोनटक्के, डॉक्टर शिरसाट आणि त्यांचे सर्व सहकारी आणि या वेबिनार करता, वेब लेक्चर सिरीज करता उपस्थित आपण अनम्यूट करा. देव सर आपण अनम्यूट करा. येतोय आवाज? आवाज येतोय? हॅलो. होय सर, कंटिन्यू करा. ओके सर. ओके. तर ह्या वेब लेक्चर सिरीज मध्ये परवा उद्घाटनपर सत्रामध्ये मूर्तिशास्त्र ह्या विषयावर डॉक्टर प्रभाकर देव यांचं आपण व्याख्यान ऐकलं आणि काल डॉक्टर कुमुद कानिटकर यांचं कोकण परिसरातील मूर्त्यांची शैली आणि अंबरनाथ येथील शिवालय या विषयावर व्याख्यान ऐकलं. या दोन्ही व्याख्यात्यांच्या समोर किंवा त्यांच्या नंतर माझ्यासारख्या अभ्यासकाचं आज लेक्चर आहे. या दोघांच्या तुलनेमध्ये मी तर अगदी प्राथमिक अवस्थेतला अभ्यासक आहे असंच म्हणेन आणि त्यातही पुन्हा वाणिज्य शाखेचा अभ्यासक आहे. खरं म्हणजे हे आजचं लेक्चर आहे असं म्हटल्यानंतर अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला असेल, हा प्रश्न उपस्थित झाला असेल की खरं म्हणजे इकॉनोग्राफी सारखा विषय, मूर्तिशास्त्रासारखा विषय, इतिहास विषयाशी संबंधित असलेली ही वेब लेक्चर सिरीज आणि यामध्ये हा वाणिज्य शाखेचा माणूस काय करतोय, यांनी ही घुसखोरी कशी काय केली बुवा. तर या अनुषंगाने सांगायचं झालं तर ह्या ज्या मूर्तिशास्त्र ह्या विषयाच्या अनुषंगाने जी ही वेब लेक्चर सिरीज आहे, ज्या गोष्टींवर सगळा हा महिनाभर उहापोह चालणार आहे, हे जे कला वैभव निर्माण झालेलं आहे, ह्या सगळ्या कला वैभवाकरता आवश्यक असलेली प्रमुख गोष्ट कुठली जर का असेल तर ती म्हणजे त्या कलाकारांची मानसिकता आहे. कारण अजिंठा वेरूळ सारख्या लेण्या असतील किंवा जगभरातल्या इतर कुठल्याही लेण्या असतील किंवा मोठमोठी मंदिरं असतील, यांची उभारणी ही करत असताना ही एका दोन दिवसामध्ये, काही वर्षामध्ये झालेली नाहीये. असंख्य पिढ्या याच्या उभारणी करता झटलेल्या आहेत. पिढ्याने पिढ्या हे काम चाललेलं आहे आणि देवसरांनी त्यांच्या व्याख्यानामध्ये सांगितल्याप्रमाणे की इथे ह्या कलाकृती पाहत असताना, ह्या मूर्त्यांचा अभ्यास करत असताना ती मूर्ती कोणाची आहे, देवाची आहे, शिवाची आहे की अजून कुठल्या देवतेची आहे, ह्याचा विचार न करता ती मूर्ती ज्या कलाकाराने घडवली त्या कलाकाराला इथे, त्या कलाकाराच्या कलेपाशी इथे नतमस्तक व्हायचं होणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने मी म्हणतोय की ही एवढी मोठी कलाकृती ज्या कलाकारांनी निर्मिली, त्यांना जी निर्माण करता आली, ती कशामुळे, तर केवळ तशा प्रकारची मानसिकता, तशा प्रकारची ज्याला आपण सपोर्ट करणारी परिस्थिती ही त्या काळामध्ये होती. कारण अगदी आजचंच उदाहरण द्यायचं झालं तर सध्या या कोविडच्या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये आपल्या या ठिकाणी भारतातच नव्हे तर जगभरातील लोकांची काय मानसिक अवस्था आहे आपण हे सगळे जाणून आहोतच. आणि आपणही विचार करा की गेल्या वर्ष, दीड वर्षापासून आपण घरात आहोत आणि घरात बसून आपण काय केलं खरंच पाहिलं तर, का करू शकलो नाही. तर याच्या मागचं कारण असं, कारण आपण त्या मानसिक स्थितीमध्येच नाही.
आणि मग एवढं मोठं कला वैभव जर हे उभं करायचं असेल तर त्याकरता मानसिक स्थिती म्हणजे मानसिक स्थैर्य पाहिजे. आणि हे मानसिक स्थैर्य तेव्हाच मिळू शकतं जेव्हा तुमच्या आजूबाजूची भौगोलिक परिस्थिती तेवढीच सपोर्ट करणारी, त्याला सहाय्य करणारी असते. या जेवढ्या काही लेण्या आज आपण पाहतोय, जे पुढे मी विवेचनामध्ये या गोष्टीवर येणार आहेच, या सगळ्या काही लेण्या असतील, या सगळ्या लेण्या उभारण्याकरता मोठ्या प्रमाणामध्ये त्या काळामध्ये राजाश्रय आणि लोकाश्रय हा तितकाच सपोर्टिव्ह होता, तितकाच सहाय्यभूत होता. आणि म्हणूनच हे सगळे कलाकार अशा प्रकारची मोठी कलाकृती ही निर्माण करू शकले आणि त्या आज अजरामर झालेले आहे. याचं सगळं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल त्या कलाकारांच्या कलेला तर आहेच आहे, पण त्याचबरोबर ते कलाकार ज्या काळामध्ये जगत होते त्या काळातली जी राजकीय असेल, सामाजिक असेल किंवा आर्थिक परिस्थिती असेल, ही परिस्थिती सुद्धा तितकीच सपोर्टिव्ह आहे, तितकीच कारणीभूत आहे. आणि हा सगळा कलाविष्कार घडवण्याकरता म्हणून निश्चितपणे याचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल, या मूर्तीशास्त्राचा अभ्यास करायचा असेल, ह्या अजिंठा वेरूळ लेण्यांचा अभ्यास जर करायचा असेल तर नुसत्या त्या स्ट्रक्चरचा अभ्यास करून चालणार नाही, तर त्या काळच्या भौगोलिक परिस्थितीचा देखील आढावा घेणं गरजेचं आहे. त्या काळातली सामाजिक आर्थिक परिस्थिती कशी होती, राजकीय परिस्थिती कशी होती, हे सुद्धा समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे. हा विचार कदाचित आयोजकांनी केला असावा आणि त्या दृष्टीने मला या ठिकाणी पाचारण करण्यात आलं असावं असं मी समजतो. त्यामुळे पहिल्यांदाच आयोजकांचे मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि माझ्या विषयाकडे वळतो. आजचा जो विषय दिलेला आहे तो आहे प्राचीन महाराष्ट्रातील व्यापार परंपरा आणि लेणी. खरं तर हा विषय माझ्या पीएचडीच्या संशोधनाच्या बाबतीत, तसा मी मुळामध्ये वाणिज्य शाखेचा अभ्यासक विद्यार्थी, आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पहिलं 1 वर्ष नांदेडला नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयामध्ये होतो आणि त्यानंतर 87-88 ला मी औरंगाबादच्या सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये कनिष्ठ विभागामध्ये व्होकेशनलला प्राध्यापक म्हणून जॉईन झालो. आणि सिनियर कॉलेज करता तर यायची इच्छा होती. 1990 मध्ये एमफिल केलं आणि आता सिनियर कॉलेजला जायचं असेल तर पीएचडी पण करणं तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे अनुषंगाने त्यावेळेस मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वाणिज्य शाखेचे जे विभाग प्रमुख होते डॉक्टर एन जी बापट यांच्याकडे गेलो. ही गोष्ट आहे साधारणपणे 96-97 ची. बापट सरांचा आणि माझ्या वडिलांचा म्हणजे डॉक्टर प्रभाकर देवांचा परिचय असल्यामुळे त्यांना हे माहित होतं की वडील इतिहासाचे अभ्यासक आहेत आणि त्यांनी ही गोष्ट माझ्या निदर्शनास आणून दिली की तुझे वडील इतिहासाचे प्राध्यापक आहेत, आपण कॉमर्सचा अभ्यास करतोय आणि कॉमर्समध्ये कॉमर्सची हिस्ट्री कोणी ट्रेस आउट केलेली नाही. आणि दुर्दैवाने मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं की आमच्या पण प्रत्येक विद्याशाखेमध्ये त्या विद्याशाखेमध्ये जे विषय शिकवले जातात त्या विषयाचा इतिहास किंवा त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला किमान एक तरी पेपर, एक तरी सब्जेक्ट विषय हा त्या अभ्यासक्रमामध्ये असतो. मग तो अगदी प्राथमिक स्तरावर असेल किंवा पदव्युत्तर स्तरावर असेल. पण दुर्दैवाने मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं की आमच्या कॉमर्समध्ये 11वी पासून एमकॉम काय एमफिल पर्यंत कुठेही हिस्ट्री ऑफ कॉमर्स रिलेटेड एकही पेपर शिकवला जात नाही. अगदी 11वीच्या आमच्या कॉमर्सच्या ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आणि मॅनेजमेंट या विषयामध्ये एक फक्त टॉपिक आहे इव्होल्युशन ऑफ कॉमर्स नावाचा, आणि त्यामध्येही काय उल्लेख आहे तर अगदी हंटिंग स्टेज याबद्दलची माहिती आहे. आणि त्यानंतर आपण येतो तो करन्सी पॅटर्न, मग बार्टर इकॉनॉमी, आणि बार्टर इकॉनॉमी पासून मग करन्सी इकॉनॉमी कशी निर्माण झाली हाच उल्लेख आहे. पण मध्यंतरीचा खऱ्या अर्थाने जो उज्ज्वल असा काळ होता ह्या वाणिज्याच्या बाबतीतला, त्याचा उहापोह हा कुठेच केलेला नाही.
आणि त्या अनुषंगाने मग तेव्हा डॉक्टर बापट सरांनी मला सांगितलं की ही 2 पुस्तकं 2 संदर्भ ग्रंथ त्यांनी मला दिली की जी तुमच्या महाविद्यालयाची म्हणजे आमच्या एसबी कॉलेजच्या लायब्ररीमध्ये उपलब्ध आहेत ती तू वाचायला सुरुवात कर. आणि ती 2 संदर्भ ग्रंथ म्हणजे एक आहे मोतीचंद्रांचं सार्थवाह आणि दुसरा आहे गाथा सप्तशती. या 2 संदर्भ ग्रंथांचा त्यांनी मला उल्लेख केला आणि तू वाचायला सुरुवात कर, इंटरेस्ट डेव्हलप झाला तर माझ्याकडे ये. म्हणता म्हणता वर्ष 1.5 वर्ष निघून गेलं आणि त्यानंतर मग 98ला मी परत जेव्हा त्यांच्याकडे गेलो की सर मी हे सगळं बऱ्यापैकी वाचलेलं आहे आणि मलाही उत्सुकता निर्माण झालेली आहे आणि आपण पीएचडीचं काम सुरू करू शकतो. पण असं झालं की दुर्दैवाने बापट सरांचं तेव्हा रिटायरमेंट जवळ आलेलं होतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शेवटची 2 वर्ष असतील तर नवीन विद्यार्थी घेता येत नाही. म्हणून त्यानंतर मग त्यांनी मला डायव्हर्ट केलं डॉक्टर दिनकर गिरधारी यांच्याकडे की माझ्याकडे तर मी तुला घेऊ शकत नाही पण गिरधारी सरांकडे जा. गिरधारी सरांकडे गेल्यानंतर ते म्हणे बाबा ह्या विषयात मला गंध नाही, तुला जर तुझं काम करायचंच असेल तर तू तुझे गाईड बापट सर आणि तुझे वडील प्रभाकर देव हे तिघे मिळून काय करायचं ते करा, फक्त शेवटी पूर्ण झाल्यानंतर माझ्याकडे ये, आपल्या कॉमर्सच्या स्ट्रक्चर मध्ये ते कसं बसलं की नाही हे पाहतो आणि मग आपण ते पूर्ण करू. म्हणत म्हणत काम तो सुरू केलं. आमच्या वाणिज्य क्षेत्रामध्ये अनेक बदल घडत गेले. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सारखा विषय वाणिज्यामध्ये इन्क्लूड झाला आणि मग परत थोडासा डायव्हर्ट झालो की आपल्याला कॉमर्समध्ये प्राध्यापक म्हणून काम करायचं असेल तर हा विषयाचंही ज्ञान आपल्याला घेतलं गेलं पाहिजे, मिळवायला पाहिजे. म्हणून 2000 ते 2002 मध्ये MCM केलं, मास्टर इन कॉम्प्युटर मॅनेजमेंट. सुदैवाने त्यानंतर मला 2004 मध्ये मुंबई विद्यापीठामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 2004 मध्ये मुंबई विद्यापीठामध्ये मी रेग्युलर जॉईन झालो लेक्चरर म्हणून आणि खऱ्या अर्थाने माझ्या या संशोधनाला त्या ठिकाणी गती मिळाली. कारण तिथे काम करत असताना एक संदर्भ ग्रंथ मला मिळाला, एक रेफरन्स असा मिळाला की एल्फिन्स्टन कॉलेज मधले एक प्राध्यापक डॉक्टर हरिहर ठोसर, आज हयात नाही दुर्दैवाने ते, त्यांचा एक विद्यार्थी अंबिका मोरारका प्रसाद ह्याच विषयाच्या अनुषंगाने काम करतो. खरं म्हणजे ह्या विषयाच्या संदर्भामध्ये म्हणजे एन्शियंट ट्रेड ज्याला आपण म्हणतो, सातवाहनकालीन व्यापार किंवा प्राचीन व्यापार, यामध्ये कॉमर्सच्या प्राध्यापकांनी कॉमर्सच्या अभ्यासकांनी त्याच्याकडे लक्षच दिलेलं नाही, जेव्हा की इतिहासाच्या क्षेत्रातील अनेक प्राध्यापकांनी यामध्ये खूप मोठं काम करून ठेवलं. त्या अनुषंगाने सांगायचं झालं तर खरं म्हणजे हा माझा जो अभ्यास आहे, माझा जो विषय आहे, हा इतिहासाशीच निगडीत असलेला आणि आता सांगितलं त्याप्रमाणे ह्या सगळ्या ज्या लेण्या आहेत ह्या लेण्यांच्या उभारणी करता मोठ्या प्रमाणामध्ये व्यापाऱ्यांनी देणग्या दिलेल्या आहेत. कालच्या लेक्चरमध्ये कानेटकर मॅडमनी बोलता बोलता जो उल्लेख केला किंवा देवसरांनी नंतर चर्चेमध्ये जो उल्लेख केला की ह्या सगळ्या लेण्यांमध्ये, ह्या मंदिरांमध्ये जे शिलालेख सापडतात, या सगळ्या शिलालेखांमध्ये त्या मंदिरांच्या त्या स्ट्रक्चरच्या उभारणी करता कोणकोणत्या व्यापाऱ्यांनी किती देणग्या दिलेल्या आहेत याचा उल्लेख आहे. त्या दृष्टिकोनातून आमच्या वाणिज्याच्या अभ्यासक्रमांनी सुद्धा हे शिलालेख तपासायला पाहिजेत. त्याचा म्हणावा तसा वाणिज्याच्या दृष्टिकोनातून अभ्यास अजूनही कोणीही केलेला नाही. हे एक चांगलं क्षेत्र इतिहासाच्या अभ्यासकांकरता किंवा वाणिज्य आणि व्यवस्थापन शास्त्राच्या अभ्यासकांकरता अजूनही खुलं आहे. तर सांगण्याचा मुद्दा हा की त्या दृष्टिकोनातून मी या विषयाकडे वळालो आणि 2005 मध्ये विद्यापीठात मी PhD पदवी ही बहाल केली. तर आपण या विषयाकडे वळूया. जो मूळ विषय आहे आपला, थोडक्यात मी ही पार्श्वभूमी दिली की माझा जो विषय आहे तो ट्रेड अँड कॉमर्स इन एन्शियंट महाराष्ट्र किंवा सातवाहनकालीन व्यापार परंपरा आणि लेणी ह्याचा संदर्भ आपल्याला या अनुषंगाने जोडता येतो. मी जरा स्क्रीन शेअर करतोय. स्क्रीन दिसतोय सगळ्यांना? सर स्क्रीन शेअर होतोय? दिसतोय सर. दिसतंय ना? ओके, हरकत नाही. हो, अगदी व्यवस्थित. ओके.
तर थोडक्यामध्ये आपण आता ह्या विषयाकडे सुरुवात करूयात. अर्थात मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मी इतिहासाचा प्राध्यापक नाही, अभ्यासक नाही, वाणिज्य शाखेचा अभ्यासक आहे. परंतु हा प्राचीन व्यापार जर समजून घ्यायचा असेल तर निश्चितपणे त्या काळातली राजकीय आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्याकरता अगदी प्रामाणिकपणे नमूद करतो की यामध्ये मोठं योगदान हे माझ्या वडिलांचं मला मिळालं, डॉक्टर प्रभाकर देव, की ज्यामध्ये या एन्शियंट हिस्ट्री ही नेमकी काय आहे ही मला समजून घेता आली. आणि त्यांच्यामुळेच खरं म्हणजे हा संशोधनाचं काम पूर्णत्वास येऊ शकलं. परवा तुम्ही सगळ्यांनी त्यांचं व्याख्यान ऐकलं. आज 85 वर्षाचं वय आहे तरीही त्यांचा उत्साह अजूनही कमी झालेला नाही. आणि अगदी मागच्या वर्षी जवळजवळ मागच्या मार्च मध्ये लॉकडाऊन सुरू झालं. वर्षभर त्यांनी काय केलं असेल तर माझा हा जो थिसिस आहे ट्रेड अँड कॉमर्स इन एन्शियंट महाराष्ट्र, ह्या पूर्ण थिसिसचं मराठीमध्ये भाषांतरही त्यांनी केलंय. आणि येत्या लवकर काही काळामध्येच ते पुस्तकही आता प्रकाशित होतं. म्हणजे थिसिस माझा अजून प्रकाशित व्हायचा राहिलेला आहे, तो झालेला नाही. पण ह्या थिसिसचं भाषांतर आता लवकरच प्रकाशित होत आहे. आणि ते केवळ बाबांनी केलेल्या ह्या भाषांतरामुळे ही संधी मला मिळते. तर इतिहास हा समजून घेत असताना त्यांचं मोठं योगदान मला मिळालं. त्यांचंच नाही तर ज्या ज्या इतिहास संशोधकांनी या संबंधाने संशोधन केलेलं आहे, म्हणजे शंभादेव असतील, रित्ती असतील, असे असंख्य नावं मला घेता येतील की ज्यांनी हे काम सगळं करून ठेवलेलं आहे. फक्त मी काय केलंय तर ह्या माझ्या थिसिसमध्ये किंवा माझ्या संशोधनामध्ये मी त्या गोष्टींकडे कमर्शियल अँगलनी बघितली, वाणिज्य विषयक दृष्टिकोनातून त्याचा अभ्यास केला, त्याच्यातल्या नोंदी घेतल्या आणि त्यातून हा संशोधन अहवाल हा सादर झालेला आहे. त्यामुळे ह्या संशोधन अहवालामध्ये खऱ्या अर्थाने जर श्रेय कोणाला द्यायचं असेल तर ह्या सगळ्या इतिहासाच्या तज्ञ प्राध्यापकांना, संशोधकांना देणं गरजेचं, की ज्यांच्यामुळे वाणिज्य क्षेत्राच्या प्राध्यापकाला एक उमेद मिळाली, एक नवीन विषय मिळाला. अर्थात यामध्ये असे अनेक विषय आहेत की जे वाणिज्य आणि व्यवस्थापन शास्त्राच्या अभ्यासकांनी अजून देखील अभ्यासणं गरजेचं आहे. म्हणजे माझा सुद्धा हा जो सगळा संशोधन प्रकल्प आहे हा मी सर्वांगाने पूर्ण झाला असं म्हणत नाही. कारण सातवाहन काळाचा अभ्यास, आता सातवाहन काळ का घेतलाय, कारण सातवाहन राजघराणं या दृष्टीने त्याच्याकडे मी गेलो. अर्थात त्याचा उहापोह मी नंतर करणारच आहे. तर आपण पुढे जाऊयात. त्या प्राचीन महाराष्ट्रातील व्यापार परंपरा यामध्ये जर सुरुवातच करायची झाली तर प्राचीन काळ आपण असं म्हणतो, पण नेमकं प्राचीन म्हणजे काय, प्राचीन काळ हा कसा नमूद केला जातो याचा जर विचार करायचा असेल आपल्याला तर ही जी कालमापन पद्धती आहे ज्याला आपण बीसी आणि एडी असं म्हणतो, बिफोर ख्राइस्ट, ह्याच्याकरता बीसी बरोबर आहे. पण एडी म्हणत असताना बरेच जण त्याला चुकीच्या पद्धतीने वापरतात. एडी म्हणजे आफ्टर डेथ ऑफ ख्राइस्ट असं म्हणतात, पण खरं म्हणजे एडी हा आफ्टर डेथ हा त्याचा असा पूर्ण रूप नसून इट्स अ लॅटिन फ्रेज विच इज टर्म्ड ॲज एनो डोमिनी, म्हणजे इन द डोमेन ऑफ, च्या काळामध्ये. एनो डोमिनी हा त्याचं पूर्ण रूप आहे. तर बीसी आणि एडी ह्या दोन संज्ञा आपण काल प्रमाणाकरता म्हणून वापरत आलेलो आहोत, काल मापनाकरता वापरत आलेलो आहोत. म्हणजे इसवी सन पूर्व आणि इसवी सनानंतर अशा या दोन संज्ञा आपण वापरतो, की ज्या संज्ञा कशा पद्धतीने वापरायच्या. तर बीसी हे आपण नेहमी जी सन आहे, जो वर्ष आहे, वर्षाचे आकडे आहेत त्याच्या नंतर वापरतो, आणि एडी हा त्याच्या सुरुवातीला वापरला जातो. आणि आता आजकाल जर का तुम्ही पाहिलं, गुगलवर जरी सर्च केलं तर तुमच्या लक्षात येईल तिथे बीसी आणि एडी ह्या संज्ञा वापरल्या जात नाहीत, तर तिथे बीसीई आणि सीई ह्या दोन कन्सेप्ट वापरल्या जातात. सो सीई स्टँड्स फॉर करंट इरा आणि बिफोर करंट इरा, आणि दोन्हीही ह्या संज्ञा ह्या काल वर्षाचे जे आकडे आहेत त्या आकड्यांच्या नंतर वापरण्याचा प्रघात हा आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा पद्धतीने थोडक्यात ही पार्श्वभूमी
या कालमापनाच्या संदर्भामध्ये मी आपणाला अवगत करून देऊ इच्छितो. त्यानंतर मूळ विषयाकडे येतो. महाराष्ट्र. आता खरं म्हणजे महाराष्ट्र हा जो विषय आहे, हा जो शब्दप्रयोग वापरला जातो, हा कधीपासून आहे, याची उत्पत्ती कुठे आहे? तर बरेच जण कदाचित म्हणतील की बाबा 1 मे आपण साजरा करतो सगळे, आम्हाला काय माहित नाही का महाराष्ट्र दिन आहे 1 मे, तेव्हापासून आम्ही हा साजरा करतो किंवा आला असावं. पण मित्रांनो, खऱ्या अर्थाने जर सांगायचं झालं तर या महाराष्ट्र नावाचा संदर्भ आपल्याला जर कुठे मिळत असेल तर ऋग्वेदामध्ये राष्ट्र या नावाने संबोधलं गेलेलं संदर्भ आपल्याला या ठिकाणी मिळतो. आणि खऱ्या अर्थाने पहिला संदर्भ लिखित काळातला म्हणजे स्वरूपातला ज्याला आपण म्हणूया, तर अशोकाच्या काळामध्ये राष्ट्रिक आणि नंतर महाराष्ट्र या नावाने ओळखलं जाऊ लागलं असं ग्वेनसिंग हा जो चिनी प्रवासी आहे, परवाच्या लेक्चरमध्ये डॉक्टर प्रभाकर देवांनी ज्या 2-3 त्या काळातल्या प्रवाशांची नावं तुम्हाला सांगितली, व्हेनसिंग असेल, फाह्यान असेल, तर ह्यासारख्या संशोधकांनी त्या काळच्या प्रवासकांनी जी वर्णनं लिहून ठेवलेली आहेत त्याच्यातून हे संदर्भ आपल्याला पाहायला मिळतात. आणि हा एक समज आहे की हे नाव प्राकृत भाषेतील महाराष्ट्री या शब्दावरून पडले असण्याची शक्यता काहींच्या मते. त्याचप्रमाणे काही जण महाकांतार म्हणजे नवीन मोठं दंडकारण्य असा सुद्धा या शब्दाचा अपभ्रंश आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. त्या दृष्टीने जर विचार केला तर आपला आजचा हा जो महाराष्ट्र आहे हा पहिल्या सहस्त्राब्दीमध्ये अनेक साम्राज्यांचा भाग असल्याचं आपल्याला दिसून येतं, ज्यामध्ये मौर्य साम्राज्य आहे, सातवाहन वंश आहे, वाकाटक आहे, चालुक्य आहे, राजवंश आहे, राष्ट्रकूट आहे. कालच्या लेक्चरमध्ये कानिटकर मॅडमनी सांगितलेला शिलाहार हा नंतरच्या काळातला म्हणजे साधारणपणे 1100-1100 शतकातला तो काळ आहे शिलाहारांचा, याचाही उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. तर साधारणपणे इसवी सन पूर्व 4थ्या आणि 3ऱ्या शतकामध्ये आपल्याला या महाराष्ट्र या शब्दाची उत्पत्ती आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने जर पहिला संदर्भ आपल्याला कुठे पाहायचा असेल किंवा मिळत असेल तर मौर्यकालीन राजवटीमध्ये अशोकाचा एक शिलालेख आहे. जे शिलालेख क्रमांक 2 आणि 5 या शिलालेखांमध्ये याचा महाराष्ट्र असा स्पष्ट उल्लेख आपल्याला जाणवतो. आणि हा उल्लेख कशाच्या संदर्भामध्ये आहे तर हा उल्लेख आहे महाधर्मरक्षित या बौद्ध धर्म प्रसारकाला बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी महाराष्ट्रात पाठवल्याचा. महाराष्ट्रात मुद्दाम सांगतोय त्या शिलालेखामध्ये महाराष्ट्र हा शब्द वापरण्यात आलेला आहे. तर अशोकाच्या काळातल्या या शिलालेखामध्ये या महाधर्मरक्षित बौद्ध प्रसारकाला बौद्ध धर्माच्या प्रसाराकरता महाराष्ट्रात पाठवल्याचा उल्लेख हा आपल्याला पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे 3ऱ्या बौद्ध धर्म परिषदेच्या वर्णन करणारा जो एक ग्रंथ आहे, महावंश नावाचा जो एक ग्रंथ आहे, या महावंश नावाच्या ग्रंथामध्ये सुद्धा आपल्याला महाराष्ट्राचा उल्लेख हा जाणवतो. थोडक्यात जर सांगायचं झालं तर साधारणपणे इसवी सन पूर्व 4थ्या शतकामध्येच म्हणजे आजपासून जवळपास 2500 वर्षांपूर्वीच आपल्या ह्या महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने भौगोलिक ओळख ही प्राप्त झाली असं आपण समजू शकतो, असं आपण म्हणू शकतो. त्याचप्रमाणे हा जो प्रदेश होता, हा जो महाराष्ट्र ज्याला आपण म्हणतो, की ज्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे अनेक राजघराणी या काळामध्ये होऊन गेली, कारण 450 वर्षांचा काळ हा या सातवाहन राजघराण्याला मिळालेला आहे. हे एकमेव असं राजघराणं आहे की ज्यांनी आज तागायत इतक्या मोठ्या कालावधीमध्ये एखाद्या प्रदेशावर, एखाद्या महाप्रदेशावर राज्य केलं असं कुठेही आढळत नाही. जवळपास 450 वर्षांचा काळ
या सातवाहन राजघराण्याला राज्य करण्याकरता कालावधी मिळालेला आहे. आणि म्हणून इतिहासकारांच्या दृष्टिकोनातून हे सातवाहन राजघराणं हे नुसतं इतिहासकारांच्याच दृष्टिकोनातून नव्हे, तर मी म्हणेन सर्वच क्षेत्रातील अभ्यासकांच्या दृष्टिकोनातून हा काळ हा महत्वाचा आहे. कारण याच काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की असंख्य प्रकारच्या सोयी सुविधा यांनी निर्माण केल्या. जो व्यापार भरभराटीला आला याच काळामध्ये आपल्याला अजिंठा, वेरूळ सारखी शिल्प आपल्याला निर्मिलेली दिसतात. आणि आपल्या दृष्टीने महत्वाचा भाग जर कुठला असेल तर हे जे सातवाहन काळातलं म्हणजे 2500 वर्षापूर्वीचं जे राजघराणं आहे, ह्या राजघराण्याची राजधानी कुठे आहे, तर ही राजधानी ह्या आपल्या मराठवाड्यात आहे. औरंगाबाद जवळचं पैठण हे तुमच्या हे सगळेच इतिहासाचे अभ्यासक असल्यामुळे हे मी नवीन काही सांगण्याची गरज नाही, ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेच आहे. पण व्यवस्थापन शास्त्र आणि वाणिज्य शास्त्राच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर हे सगळं पूर्णपणे त्यांना नवीन आहे. तर हे पैठण किंवा प्रतिष्ठान ही त्यांची राजधानी. आणि ह्या 450 वर्षांच्या काळामध्ये अनेक राजे हे त्या काळामध्ये होऊन गेलेले आहेत. यामध्ये अनेक घडामोडी या काळात होऊन गेल्या. जवळपास 10 ते 11 राजे या 450 वर्षांच्या काळामध्ये सातवाहन काळामध्ये होऊन गेलेले आहेत, ज्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने हा कालखंड हा अतिशय महत्वाचा गणला जातो. मगाशी ज्याचा मी सुरुवातीला उल्लेख केला गाथा सप्तशती या संदर्भ ग्रंथाचा, या हाल सातवाहन राजानेच या महाराष्ट्री प्राकृत भाषेत हा ग्रंथ हा त्यांनीच निर्माण केलेला आहे. त्याचप्रमाणे हिंदूंचं जे शालिवाहन शक ही शकगणना, शालिवाहन शकगणना ही सातवाहन काळातच सुरू झालेली आहे, ज्यामध्ये आजचं जे इसवी सन आपण वापरतो, सध्या आपण 2021 मध्ये आहोत, तर 2021 मधून जर 78 वजा केलं तर 1943 येतं. आजही तुमच्या जवळ समोर जर कॅलेंडर असेल तर कॅलेंडर उघडून बघा, तर ह्या कॅलेंडरवर शके तुम्हाला 1943 दिसेल. 1942-43 42-43 ह्याच्या करता कारण शालिवाहन शक कालगणना किंवा वर्ष जे सुरू होतं ते चैत्र पाडवा हे पहिला दिवस समजला जातो त्या वर्षातला. म्हणून तुम्ही मागच्या महिन्यातलं एप्रिल-मे पासूनचं कॅलेंडर जर पाहिलं तर तिथे तुम्हाला शके 1943 दिसेल. आणि त्याच्या आधी जे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्यातलं कॅलेंडरची पानं जर काढून पाहिली तर तिथे तुम्हाला शके 1942 असं दिसेल. तर हा एक महत्वाचं योगदान हे ह्या राजघराण्याकडे जातं. याच काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला व्यापार उदीम हा प्रगत झालेला आपल्याला दिसतो. कारण ज्या राजघराण्याला किंवा ज्या राजसत्तेला मोठ्या प्रमाणामध्ये स्थैर्य मिळालेलं आहे त्या प्रभागांमध्ये आपल्याला विकास झालेला आढळून येतो. जिथे अधिक कमी काळामध्ये या राजसत्ता होत्या तिथे त्या राज्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये विकास करण्याचं त्यांना लाभ झालेला नाही किंवा विकास करता आलेला नाही. त्या दृष्टिकोनातून सामाजिक, राजकीय आणि आर्थिक दृष्टिकोनातून जर विचार केला, व्यापाराच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हा सातवाहन काळ जो आहे हा सगळ्यांच्याच दृष्टीने त्या दृष्टीने महत्वाचा आहे की जिथे मजबूत आणि स्थिर राजकीय व्यवस्था होती आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार उदीम हा विकसित झाला. आणि मगाशी जे मी तुम्हाला सुरुवातीला संदर्भ दिला की ह्या ज्या काही सगळ्या लेण्या आहेत ह्या सगळ्या लेण्या ह्या पूर्णपणे ह्या एन्शियंट ट्रेड रूट वर आहे. ह्या लेण्या उभारणी करता
किंवा त्यानंतरच्या काळामध्ये किंवा त्या काळातली ही सगळी मंदिर जेव्हा स्थापत्य शैली ज्याला आपण म्हणतो ही विकसित झाली, या विकसित होण्याकरता मोठ्या प्रमाणामध्ये योगदान हे त्या काळातल्या व्यापाऱ्यांचं देखील होतं. म्हणून हा व्यापार आणि ह्या लेण्या यांचा संदर्भ इथे, कारण कुठलीही लेणी किंवा कुठलाही कलाविष्कार हा काही दिवसातून निर्माण झालेला नाही. पिढ्याने पिढ्या याच्याकरता खर्चिल्या गेलेल्या आहेत आणि ह्या पिढ्यांचं ज्याला आपण जगण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या पुरवल्या गेल्या कोणाकडनं, तर ह्या राजकीय पाठबळ आणि हे जे सामाजिक पाठबळ किंवा व्यावहारिक पाठबळ हे जे व्यावसायिक होते, या व्यावसायिकांचं पाठबळ त्यांना मिळालं म्हणून हा सगळा कलाविष्कार हा विकसित होत गेला. कारण हा व्यापार इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे. जसं आज आपण ग्लोबलायझेशनचा विचार करतो, जागतिकीकरण. आपण सगळे म्हणतो की जागतिकीकरणाची प्रक्रिया प्रामुख्याने कधी सुरू झाली, तर 1990 पासून सुरू झाली. पण मित्रांनो, सांगायला मला आवडेल की आम्ही म्हणजे आपण लोक जे आहोत आज मराठवाड्यामध्ये बसलेलो आहोत सगळेजण, आमच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आम्ही जागतिकीकरणाची सुरुवात ही 2500 वर्षांपूर्वीच सुरू केली. कारण ह्या सातवाहन काळ जो आहे, हा सातवाहन व्यापार जो आहे, हा सगळा इंडो रोमन ट्रेड आहे. इतिहासकारांना हे सगळं माहितीच आहे. हा सातवाहनकालीन व्यापार हा इंडो रोमन ट्रेड म्हणून ओळखला जातो. म्हणजे काय, तर त्या काळामध्ये आमच्या ह्या प्रभागामधून, आमच्या ह्या विभागामधून, म्हणजे आमचं अगदी औरंगाबादचं पैठण जी त्यांची राजधानी होती, मराठवाड्यामध्ये जवळपास 4 त्यांची मोठी व्यापारी केंद्र होती. पैठण आहे, भोकरदन आहे, भोगवर्धन ज्याला आपण म्हणतो, उस्मानाबादचं तेर आहे. अशी असंख्य ही तर मेजर ट्रेडिंग सेंटर्स होती. याच्याशिवायही अनेक छोटे छोटे व्यापारी केंद्र, व्यापारी मार्ग आपल्याला पाहायला मिळतील. संशोधनाच्या दृष्टिकोनातून जर विचार करायचा झाला तर ह्याचाच अभ्यास, म्हणून मी म्हटलं की इतिहासकारांनी ज्या ज्या काही नोंदी करून दिलेल्या आहेत, ह्याच नोंदी मी फक्त त्याला कमर्शियल अँगलने त्याच्याकडे पाहिलं. मग हा व्यापार होत असताना हा व्यापार कशाच पद्धतीने झाला, कोणकोणत्या ट्रेडिंग गिल्ड्स त्यामध्ये होत्या, हा सगळा उहापोह आपल्याला पुढे चालून करायचाच आहे. तर थोडक्यात सांगायचा मतितार्थ हा की हा जो व्यापार झाला, हे जे व्यापारी होते, हे सगळ्या व्यापाऱ्यांनी हा सगळा कलाविष्कार उभारणी करता म्हणून मदत केल्याचे उल्लेख आपल्याला जागोजागी मिळतात. मगाशी सांगितल्याप्रमाणे हे जे इन्स्क्रिप्शन्स आहेत, सगळ्या हे जे शिलालेख आहेत, या सगळ्या शिलालेखांमध्ये ह्या नोंदी आपल्याला आहेत आणि लिखित स्वरूपामध्ये. हे एक मोठं प्रमाण ज्याला आपण म्हणता येईल, प्रूफ, कॉन्क्रीट प्रूफ ज्याला आपण म्हणतो, हा कॉन्क्रीट प्रूफ आमच्या वाणिज्य शाखेच्या किंवा वाणिज्याच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून मला महत्वाचा होता. जो प्रदेश साधारणपणे त्या काळामध्ये सातवाहन काळामध्ये होता, त्याचा थोडासा एक थोडक्यात नकाशा या ठिकाणी मी तुम्हाला दिलेला आहे. भडोच पासून म्हणजे अगदी गुजरात पासून आंध्र प्रदेश पर्यंतचा हा सगळा प्रभाग किंवा हा सगळा भूभाग त्यांच्या अधिपत्याखाली होता. हा जो एक ट्रेड रूट आपल्याला जे मिळतो, काही नकाशा आपल्याला पाहायला मिळेल, दिसतो भडोच, गुजरात पासून अगदी आंध्र प्रदेश पर्यंतचा हा काळ आहे. अगदी सुरुवातीला वरच्या बाजूला जर तुम्ही पाहाल तर भडोच दिसेल. थोडं खाली आलात तर चांदवड आहे, नाशिक आहे, त्यानंतर आपला औरंगाबाद, देवगिरी ज्याला आपण म्हणू, दौलताबाद आहे, प्रतिष्ठान आहे, पैठण, तेर आहे, त्याच्यानंतर ठाणे, कल्याण ज्याला आपण म्हणू, आणि मग खाली नंतर हा आंध्राकडे हा सगळा ट्रेड रूट आपल्याला गेला दिसतो. आणि ह्या ट्रेड रूट वरच आपल्याला जर तुम्ही पाहाल तर ह्या सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये ह्या लेण्या आपल्याला पाहायला मिळतील. मग नाशिकच्या लेणी असेल, मुंबई जवळच्या लेण्या असतील, ह्या सगळ्या लेण्यांचा त्या कमर्शियल अँगलनी सुद्धा अभ्यास होणं हे तितकंच महत्वाचं आहे आपल्याला म्हणते. थोडक्यात काय तर ह्या कोकण हा जो प्रभाग आहे, या प्रभागाला एक गौरवपूर्ण इतिहास
या सातवाहनांच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळालेला दिसतो. हा सगळा व्यापार जो मगाशी म्हटलं तुम्हाला की इंडो रोमन ट्रेड आहे, रोम, ग्रीस, इजिप्त याचे अनेक उल्लेख हे आपल्याला पाहायला मिळतात. जिथे पेरिप्लस ऑफ द युरेथ्रिन सी कालच्या व्याख्यानामध्ये, परवाच्या व्याख्यानामध्ये डॉक्टर देव सरांनी याचा उल्लेख केला, त्याचंही भाषांतर याच काळामध्ये त्यांच्याकडनं पूर्ण झालं. पेरिप्लस ऑफ द युरेथ्रिन सीचं मराठीकरण, मराठीतलं भाषांतर सध्या त्यांचं चालू आहे, जवळपास पूर्णत्वास आलेलं आहे. तर हा पेरिप्लस असेल, टॉल्मी असेल, पायहान असेल, व्हेन्सिंग असेल, यांच्या प्रवास वर्णनामध्ये या सगळ्या आपल्या भागातल्या त्या काळातल्या मोठमोठ्या बाजारपेठेंचे वर्णन त्यामध्ये आहे. आता ही जी काही वर्णनं आहेत, या वर्णनामध्ये एक मोठा उल्लेख मला करावासा वाटतो तो हा की एका ठिकाणी हा प्रवासी म्हणतोय की हा सगळा प्रभाग मी फिरलो, म्हणजे सातवाहन काळातला हा जेवढा काही सगळा पूर्ण प्रभाग व्यापलेला होता सातवाहन राजघराण्यांनी, या व्यापाराच्या निमित्ताने हा प्रवासी सगळीकडे फिरलेला आहे आणि तो म्हणतो आय हॅव नॉट सीन अ सिंगल बेगर इन दिस रिजन. आय हॅव नॉट सीन अ सिंगल बेगर इन दिस रिजन. मला एकही भिकारी या सगळ्या प्रभागामध्ये मला कुठेही आढळला नाही, हा उल्लेख तो करतोय. म्हणजे थोडक्यात याच्यावरून आपल्याला कल्पना येईल किती मोठी संपन्नता, आर्थिक राजकीय संपन्नता ही त्या काळामध्ये होती. हा एकमेव उल्लेख त्याकरता पुरेसा आहे. त्याचप्रमाणे ह्या सगळ्या संशोधनाच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना हा जो इंडो रोमन ट्रेड आहे, इथले जे काही इतिहासातले अभ्यासक आहेत यांनी सुद्धा जे काही संदर्भ मिळवलेले असतील, वाणिज्य शाखेच्या अभ्यासकांना तर मला नाही वाटत की दुसरं कोणी वाणिज्य शाखेतल्या अभ्यासकांनी हा विषय वाणिज्याच्या दृष्टिकोनातून याच्याकडे पाहिला असेल. म्हणून इथे मी काय किंवा इतिहासाच्या अभ्यासकांनी सुद्धा हा विषय हाताळत असताना आज भारतामध्ये जे काही संदर्भ ग्रंथ किंवा संदर्भ साहित्य उपलब्ध आहे त्याच्याच आधारे ही मांडणी केलेली. पण जेव्हा मी म्हणतोय की हा सगळा इंडो रोमन ट्रेड होता, रोम असेल, ग्रीस असेल, इजिप्त असेल, ह्या देशांशी आपला व्यापार होता, तर त्या देशातल्या लायब्ररीज मध्ये निश्चितपणे जसा आपल्याकडे अनेक संदर्भ ग्रंथ, अनेक पुरावे उपलब्ध आहेत, तर त्या देशातल्या संग्रहालयामध्ये जाऊन, ग्रंथालयामध्ये जाऊन तिथली सुद्धा जर ही सगळी संदर्भ ग्रंथ वापरली, वाचली, कोणी त्याचा उपयोग केला, तर कदाचित एक वेगळा दृष्टिकोन, वेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यास या सगळ्या गोष्टींचा होऊ शकतो. हाही एक मोठा एरिया आपल्याला या ठिकाणी अभ्यासाकरता म्हणून वापरता येऊ शकतो. अनेक नवीन माहिती कदाचित त्याच्यातून आपल्याला मिळू शकते. तर आता सांगितल्याप्रमाणे पैठण असेल, तेर असेल, भोकरदन असतील, हे आपले मराठवाड्यातील गावे, तसंच जुन्नर, कोल्हापूर, नाशिक ही जी ह्या किनारपट्टीवरची, बंदरांवरची जोडली गेलेली शहरं असतील, या सगळ्या शहरांमधून हा व्यापार होत असल्याच्या नोंदी आपल्याला या ठिकाणी मिळतात. वाणिज्य आणि व्यवस्थापन शास्त्राच्या अभ्यासकाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर या पोर्ट्सवर, म्हणजे ह्या बंदरांवर जो काही होणारा अभ्यास आहे, म्हणजे इथं फक्त मी एन्शियंट ट्रेडवर लक्ष दिलं, पण यातला एक अँगल जो आहे फक्त पोर्ट, ही जी सगळी बंदरं होती, ह्या बंदरातून कशा प्रकारची वाहतूक होत होती याचा सुद्धा अभ्यास संशोधनाच्या दृष्टिकोनातून अभ्यासकांना करता येऊ शकतो. तर इथे ह्या सगळ्या बंदरांचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो, याच्या संदर्भ आपल्याला पाहायला मिळतात. या सातवाहन काळातलाच वसिष्ठ पुत्र पुलवामीच्या नाण्यांवर त्या काळातल्या, कारण ही सगळी राजघराणी, त्या काळातली राजघराणी ही आपल्या त्या काळातलं चिन्ह, चलन हे वापरत होते. भारतीय जहाजाचं चित्र हा एक पुरावा देतो. चलन आहे, नाणं आहे, त्याच्यावर जहाजाचं चित्र आहे, म्हणजे समुद्रात मार्गे वाहतूक ही त्या काळामध्ये
होत असल्याची साक्ष हे क्वाईन आपल्याला देतो. हे एक चित्र आपल्याला पाहायला मिळतं इतिहासाच्या दृष्टिकोनातून. इतिहासकारांना ही माहिती नवीन नाही आहे हे मला माहिती आहे. क्वाईन ऑफ नापना स्ट्रक बाय सातवाहना किंग, गौतमीपुत्र सत्कर्णी याच्या काळातलं हे एक नाणं आपल्याला पाहायला मिळतं. वशिष्ठपुत्र सत्कर्णी त्याच्या काळातलं हे नाणं आहे. त्याचप्रमाणे ही काही नाणी ज्याच्यामुळे सुद्धा आपल्याला व्यापाराच्या संदर्भातल्या अनेक पुरावे हे आपल्याला मिळतात. ह्या सातवाहन काळातलंच नाणं आहे की ज्याच्यावर बोटीचं चित्र आहे, प्राण्यांचं चित्र आहे. कारण ही सगळी त्या काळामध्ये समुद्री मार्गाने जायचं असेल तर बोटींचा वापर केला जातो. रस्त्याने जर जायचं असेल तर प्राणी म्हणजे वाहन व्यवस्था ही त्या काळातली कशी होती, म्हणजे ही सुद्धा वाणिज्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून ज्याला आपण मीन्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन या दृष्टिकोनातून ह्याचा अभ्यास या ठिकाणी मी केला की त्या काळामध्ये वाहतूक व्यवस्था कशा प्रकारे होती, ट्रान्सपोर्टेशन कशा पद्धतीने वापरलं जात असेल, तर समुद्र मार्गाचं ट्रान्सपोर्टेशन कशा पद्धतीने होतं, रोड ट्रान्सपोर्ट करता कशा प्रकारच्या फॅसिलिटीज त्या काळामध्ये होत्या याचा अभ्यास करण्याचा. कारण हे सगळं तर पूर्ण मला देता येणार नाही. खूप त्रोटक स्वरूपामध्ये हे सगळं प्रेझेंटेशन मी तुमच्या समोर देतोय. माझ्या संशोधनातला काही भाग हा मी तुमच्या समोर या ठिकाणी मांडतोय. ही काही रोमन गोल्ड कॉइन्स आहेत. ही रोमन गोल्ड कॉइन्स ही कुठली आहेत तर ही आपल्याकडच्या उत्खननामध्ये सापडली आणि एक सबळ पुरावा आहे. कशाचा तर हा पुरावा आहे की रोमन कॉइन्स इथे आहे भारतामध्ये. आपल्या प्रभागामध्ये जेव्हा जेव्हा आणि आजही काही ठिकाणी जेव्हा उत्खनन होतं तेव्हा ह्या उत्खननामध्ये ही सोन्याची नाणी आपल्याला सापडतात. आणि ही नाणी मग इथे कशी आली तर हाही एक सबळ पुरावा आमच्या वाणिज्य शास्त्राच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर हा एक कॉन्क्रीट सबळ असा पुरावा, प्रूफ आपण ज्याला आपण म्हणतो. कारण इथला हा व्यापार आणि हा सगळा व्यापार कशाच्या प्रकारचा आहे तर हा सगळा इंडो रोमन ट्रेड आहे आणि हा एक्सपोर्ट ओरिएंटेड ट्रेड आहे मोठ्या प्रमाणामध्ये, ज्याचा उल्लेख मी शेवटी तुम्हाला देणारच आहे की ज्याला आपण पिक पॉइंट असं म्हणतो की हा पिक पॉइंट काय आहे ह्या सगळ्या ट्रेड मधला, त्याचा उल्लेख मी जाता जाता शेवटी करेन. तर हा एक पुरावा आपल्याला या ठिकाणी मिळतो की जिथे की रोमन कॉइन्स आपल्याकडे उत्खननामध्ये सापडलेली. मग मोठ्या प्रमाणामध्ये आपण आपल्याकडच्या वस्तू ह्या त्या देशामध्ये पाठवत होतो, तिकडचा पैसा आपल्या या ठिकाणी येत होता. मग जसं इथे आपल्याकडे रोमन कॉइन्स सापडतात, रोमन नाणी सापडतात, त्याच पद्धतीने हे एक चित्र इतिहासकारांना माहिती आहे रोमन डॉल ज्याला आपण म्हणतो की ज्या म्युझियम मध्ये ही आजही संरक्षित करून ठेवलेली आहे. आणि इतिहासकारांनी हे सिद्ध केलेलं आहे दिस डॉल इज मेड अप ऑफ इंडियन सॉइल, जे भारतातल्या मातीतून निर्माण झालेली ही मूर्ती आहे. मग या पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये अशा अनेक गोष्टी, अशा अनेक वस्तू आपल्या प्रभागामधून ह्या इतर देशांमध्ये, म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे हा ग्लोबल ट्रेड आहे. जे जागतिकीकरण आपण 90 पासून नाही, इतर जगाच्या दृष्टिकोनातून जरी जागतिकीकरणाची प्रक्रिया 90 ला सुरू झाली तरी आमच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर ह्या प्रक्रियेला आम्ही आमच्या 2000-2500 वर्षापूर्वीच सुरुवात केलेली होती. याचा हा सबळ पुरावा आपल्याला मिळतो. दिस इज द पॉटरी, दीज आर द सम ॲटम्स, युटेन्सिल्स ज्याला आपण म्हणतो, भांडी. ही सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये याचा व्यापार हा त्या काळामध्ये होत होता. भारतामधून ही वस्तू, ह्या वस्तूंचा व्यापार त्या काळामध्ये, त्याचा हा एक पुरावा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आता बाहेरच्या देशामध्ये जेव्हा आपल्याला ह्या वस्तू सगळ्या पाठवायच्या आहेत तर निश्चितपणे समुद्र मार्गे हा व्यापार होत असणार. मग समुद्र मार्गे जर हा व्यापार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला करायचा असेल, पाठवायचा असेल तर निश्चितपणे त्या काळातलं नेव्हिगेशन ज्याला आपण म्हणतो हे कशा प्रकारचं असू शकेल, कसं असेल, याचा सुद्धा खऱ्या अर्थाने अभ्यास होणं गरजेचं आहे. ज्याला आपण सी पोर्ट्स असं म्हणतो, समुद्री बंदरे.
आणि खाडी बंदरे, कोस्टल पोर्ट्स ज्याला आपण म्हणतो, तर ही त्या काळातली एन्शियंट पोर्ट्स आहेत. बँकॉक आहे, हर्णे, गुहागर, जयगड, केळशी, देवगड, विजयदुर्ग, त्या त्या काळातला अगदी हा समुद्री व्यापार हा सुद्धा एक वेगळा विषय आमच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन शास्त्राच्या अभ्यासकांना अभ्यासाकरता म्हणून अजूनही खुला आहे. मग संजान असेल, सोपारा असेल, कल्याण, ठाणे, पुरी, चौल ही त्यातली काही वेगळी खाडी बंदरं ही मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या जहाजांमार्फत तो माल, तो सगळा व्यापार, किंवा अगदी आपल्याकडनं जर मोठ्या प्रमाणामध्ये, कारण जसं इथून काही वस्तू तिकडे आपण पाठवत होतो, एक्सपोर्ट करत होतो, तशा निश्चितपणे काही वस्तू आपण इम्पोर्ट पण करत होतो. पण कोणत्या वस्तू आपण इम्पोर्ट करत होतो, कोणत्या वस्तू एक्सपोर्ट करत होतो, हेही आपण पुढे उघाने सगळ्या ह्या गोष्टी पण घेणार आहोतच, बघणार आहोतच. तर हा जो व्यापार या ठिकाणी होतोय, मी एक तुम्हाला डॉक्युमेंट शेअर करतो या ठिकाणी. चार्ट दिसतोय सगळ्यांना? हाही एक चार्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की त्या काळामध्ये, म्हणजे सातवाहन काळापासून जर आपण विचार केला, म्हणजे सातवाहन काळाला महत्व का आहे, तर ही सगळी बंदरं आहेत बघा. बँकॉक आहे, चाऊल आहे, चिपळूण आहे, दाभोळ, देवगड, डोंगा, हरणी, जयगड, कलवान, केळशी, मांदड, पुरी, ही वेगवेगळी त्या काळातली अस्तित्वात असलेली बंदरं आहेत. आणि ही सगळी बंदरं ही त्या काळामध्ये ज्याच्यामधून समुद्री व्यापार होत होता, त्या त्या काळामध्ये, आता हा कालखंड आहे, हा मौर्य कालखंड आहे, सातवाहन कालखंड आहे, त्या त्या काळामध्ये जर आपण विचार केला तर मौर्य, सातवाहन, क्षेत्रप, अभिरस, वाकाटक, राष्ट्रकूट, चालुक्य, बदामी चालुक्य, कालवणी चालुक्य, शिलाहारा आणि कलाचुरी ऑफ महिस्मती आणि यादव, या सगळ्या कालखंडामध्ये तुम्ही पाहाल तर या सगळ्या बंदरांपैकी सातवाहन काळामध्ये एकूण 11 बंदरांचा वापर या व्यापाराकरता केला गेलेला. म्हणजे सातवाहन काळामध्ये 11 बंदरं ही वापरली जात होती की ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये समुद्री व्यापार, समुद्र मार्गे वाहतूक ही होत होती. आणि त्यानंतर एकदम आपण येतो 12 आकड्यावर, आणि हा 12 आकडा आहे शिलाहाराच्या संदर्भात. शिलाहारांचा काळ हा साधारणपणे 1100 वर्षां शतकातला, इसवी सनानंतरच 1000 ते 1100 शतक हा तो कालावधी आपण पाहायला मिळतो आपल्याला. मध्यंतरीच्या काळामध्ये परत हा व्यापार कमी झालेला आहे. तर सांगायचा मतितार्थ हा की या ठिकाणी आपण जेव्हा ह्या व्यापारांच्या बाबतीत विचार करतो तेव्हा समुद्र मार्गे ह्या बंदरांमार्फत जो जो काही व्यापार होत होता, ह्या व्यापाराकडे, ह्या व्यापारांचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या बंदरांचा व्यापार अभ्यास आपल्याला करणं गरजेचं दिसतं, किंवा अभ्यासकांना हा करता येऊ शकतो. आता ही जी वेगवेगळी व्यापारी केंद्र त्या काळातली होती, जिथे बहल असेल, प्रकाशे असेल, जी खानदेशातली ही बंदरं आहेत की जिथे अनेक व्यापारी मार्ग ह्या बंदरांमार्फत जोडली गेलेली होती. त्याचप्रमाणे प्रकाशे, बहल पासून उत्तरेकडे जाणारं हे केंद्र आहे. नाशिक आहे, नाशिक के ज्याला आपण नाशिक म्हणतो, या बहलकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या मार्गावर हे गाव असलेलं आहे. नेवासा, पैठण, भोगवर्धन असेल, भोकरदन असेल, तर हे सगळे संदर्भ हे आपल्याला या ठिकाणी मिळतात. नाशिक आणि पैठण मध्ये आजही पैठण कशा करता ओळखलं जातं, तर पैठणी साडी करता ओळखलं जातं. तर त्या काळापासून अगदी सातवाहन काळामध्ये सुद्धा ह्या रेशीम उद्योग हा त्या काळातही भरभराटीला होता. हस्तिदंती वस्तू असतील, मातीची भांडी असतील, ज्यांचं मी चित्र तुम्हाला दाखवलं,
कार्विंग केलेले अनेक वस्तू अशा होत्या की ज्यांना मोठ्या प्रमाणामध्ये ह्या देशांकडनं मागणी असलेली आपल्याला मिळते. त्याचप्रमाणे अनेक गोष्टी आपण इतर देशातून मागवत पण होतो. साधारणपणे हे 4 मार्ग आपल्याला, व्यापारी मार्ग आपल्याला पाहायला मिळतात. मुख्य 4 व्यापारी मार्ग होते. शुरपारक म्हणजे सोपारा, मुंबई पासून ते पवनी म्हणजे विदर्भाला जोडणारा पश्चिम पूर्व महामार्ग होता. गुजरात ते सोपारा म्हणजे ठाण्याकडे येणारा हा उत्तर दक्षिण महामार्ग आहे. त्याचप्रमाणे पैठण व तेरला जोडणारा भृग कच्छ म्हणजे या भागाला जोडणारा दक्षिणेकडून पूर्वेकडे जाणारा आणि दक्षिणेकडून उत्तर पूर्वेकडे जाणारा कोल्हापूरला जे तगर मार्गे पवनार आणि पवनीला जाणारा हा एक महामार्ग, हा एक ट्रेड रूट आपल्याला आयडेंटिफाय होतो की ज्या मार्गानुसार मारून हा व्यापार सगळा होत होता. त्याचप्रमाणे इतरही काही व्यापारी मार्ग आहेत. अंबोली घाट आहे ज्याला आपण नाशिक, त्र्यंबकेश्वर, मोखाडा, जव्हार, चिखली, डहाणू पर्यंत जातो. ह्या बंदरापर्यंत आपण जातो. जे रोड पासून बंदरापर्यंत जाणारा हा मार्ग आहे. शिवघाट मार्ग आहे, नाशिक गुहेमनोर सह्याद्रीकडून वैतरणा मार्गे जाणारा. भाषेस घाट मार्ग आजही आपण मुंबईला जायचं असेल तर हा एक पर्यायी मार्ग म्हणून आपण वापरतो की जो त्या काळापासून अस्तित्वात असलेला जुन्नर आणि पुरीला जोडणारा महामार्ग आहे. नाणेघाट हा एक महामार्ग, जुन्नरला कल्याणशी जोडणारा हा महामार्ग आहे. आणि ह्याच मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्याच सगळ्या ट्रेड रूटवर ही सगळी लेणे आपल्याला दिसतात. त्या दृष्टीने जर विचार केला तर ह्या व्यापारी मार्गावरच्या ह्या ज्या लेण्या आहेत, खऱ्या अर्थाने जर विचार करायचा झाला तर ह्या लेण्यांचा उपयोग हा त्या काळामध्ये हा वर्षावास म्हणून केला जायचा, किंवा हे प्रवास करणारे जे व्यापारी आहेत ह्या व्यापाऱ्यांची निवास व्यवस्था त्या ठिकाणी होती. आजही ह्या सगळ्या लेण्या जर तुम्ही आतून पाहिल्या तर ह्या लेण्यांमध्ये तुम्हाला आजही छोट्या छोट्या खोली दिसतात, छोट्या छोट्या रूम्स दिसतात की ज्या रूम मध्ये एक चौथरा दिसतो की ज्याचा पलंगासारखा वापर केला जाऊ शकतो. म्हणून ह्या व्यापाराचा आणि लेण्यांचा काय संबंध आहे तर तो इथे हा संबंध आपल्याला प्रस्थापित करता येतो की हा सगळा व्यापार, हे सगळे व्यापारी ज्या मार्गावरून जाय करत होते आणि ह्या लेण्या उभारणी करता प्रामुख्याने ह्या सगळ्या व्यापाऱ्यांनी दिलेल्या देणग्याच्या नोंदी सुद्धा त्या लेण्यांच्या शिलालेखामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. समुद्री मार्गाचा व्यापार तर आपण पाहिलाच, पण त्याचबरोबर वाहतुकीची साधनं वापर करण्याकरता म्हणून ज्याला आपण गाढव असेल, उंट असेल, घोडे असतील, असंख्य प्राण्यांचा वापर हा त्या काळामध्ये होत होता. जिथे आपण मग कुठला प्राणी हा वापरला जातोय त्याप्रमाणे तशा प्रकारचं वाहन हे त्या काळामध्ये वापरलं जात होतं, ज्याला आपण लघुयान असं म्हणतो. गोलिंगम ज्याला आपण म्हणतो म्हणजे मध्यम आकाराची, ज्याला आपण बैलगाडी किंवा बैलजोडी वापरून केलं जाणारं, प्रवास केला जाणारं जे वाहन आपण ज्याला पाहायला मिळेल. तर त्याचप्रमाणे मग लहान आकाराची, मोठ्या आकार, मध्यम आकाराची आणि मोठ्या आकाराची गाडी, मग अनेक प्राण्यांनी ओढला जाणारा हा शकटा नावाचा एक प्रकार आपण पाहिलेला आहे, आपल्याला माहिती आहे. त्याचप्रमाणे मग जलवाहतूक व्यवस्था जर करायची असेल तर मग लहान आकाराचे म्हणजे बंदरांपासून, खाडीपासून बंदरांपर्यंत जाणाऱ्या लहान आकाराचे जहाज, मध्यम आकाराची आणि मग मोठ्या आकाराच्या जहाजामार्गे सुद्धा हा सगळा वापर आपल्याला पाहायला मिळतो. अॅनिमल ट्रेड सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्या काळामध्ये होत होता, याचाही उल्लेख आपल्याला पाहायला मिळेल. म्हणून या सगळ्या पोर्ट्स असतील, बंदरं असतील, या मार्फत आपल्याकडचा व्यापार बाहेर देशामध्ये, बाहेर देशाकडच्या वस्तू ह्या बंदरापर्यंत, बंदरापासून त्या भागातल्या बाजारपेठांपर्यंत हा माल, की ज्याच्याकरता मग छोट्या बाजारपेठा आहेत, छोटे छोटे व्यापारी आहेत, आठवडी बाजार, जत्रा आहेत, त्यांची शहर आपल्याला माहिती आहेत, मोठी शहरांमधल्या बाजारपेठा आहेत, शेतमाल विक्री करण्याकरता असलेल्या बाजारपेठा आहेत. आता इथे त्या काळामध्ये व्यापार जो होत होता तो कशाचा साधारणपणे, तर
तांदूळ आहे, गहू, साखर, साखरेपासून बनवलेले पदार्थ, मसाल्याचे पदार्थ, दारू, हे आपण इम्पोर्ट करत होतो. जे फॉरेन लिकर ज्याला आपण म्हणतो, फॉरेन लिकरचं अट्रॅक्शन आजच आहे असं नाही, तर हे सातवाहन काळापासून त्याला मागणी फॉरेन लिकरला त्याही काळामध्ये होती, जी आजही आहे. आपल्याकडनं मग मातीची भांडी असतील, खेळणी असतील, अॅनिमल्स असतील, यांचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे मग निर्याती करता काचेपासून बनवलेल्या वस्तू असतील, लाकडापासून बनवलेल्या वस्तू असतील, खेळणी आहेत, यांचाही वापर केला जातो. मला कल्पना आहे, मी थोडासा फास्ट जातो, जवळपास 6:30 झालेले आहेत, 1 तास होऊन गेलेला होत आलेला आहे. ओके, काय हरकत नाही. आता वाणिज्याच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना मग वेट्स अँड मेजर्स ज्याला आपण म्हणतो, मग ही त्याच्यामध्ये फारसं मी जास्त वेळ घालत नाही, पण कशा प्रकारे वजन मापांचा उपयोग मेजरमेंट करता म्हणून केला जातो. कारण प्रामुख्याने वजन करण्याकरता म्हणून मग सोनं, चांदी आणि तांब, मेटल्स ज्याला आपण म्हणतो, याचा वापर मीडियम ऑफ एक्सचेंज करण्याकरता म्हणून, ज्याला आपण माध्यम म्हणतो, जी नाणी होती त्या काळातली, मग सोन्याची नाणी, चांदीची नाणी आणि तांब्याची नाणी, या प्रकारे मग त्या किती नाण्यांचं किती प्रमाण आहे त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. यामध्ये जे उद्योग त्या काळात अस्तित्वात होते याचा जर आपण विचार केला तर शेती उद्योग तर होताच, ऍग्रिकल्चरल इंडस्ट्री ज्याला आपण म्हणतो, पोल्ट्री इंडस्ट्री होती, कुक्कुटपालन इंडस्ट्री, टेक्सटाईल इंडस्ट्री होती, त्याचप्रमाणे रंग आणि त्यांचे साचे तयार करणारा हा उद्योग होता, ज्याला आपण डाईज इंडस्ट्री असं म्हणतो. त्याप्रमाणे हत्तीच्या दातापासून, प्राण्यांच्या हाडापासून बनवलेल्या काही वस्तू होत्या, त्यांचाही व्यापार, आणि सुगंधी द्रव्य ज्याला आपण म्हणतो अत्तर, सेंट्स अँड परफ्युम्स, आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपण एक्सपोर्ट काय करत होतो तर की जे बेड्स आणि प्रेशियस स्टोन्स, आजही तुम्ही अजिंठाकडे जर गेलात तर अजिंठाच्या जवळ पायथ्याशी ही दुकान आहे, हे ट्रेडर्स आहेत की जे त्या खडकांमध्ये सापडलेल्या दगडांपासून तयार केलेले काही मणी आहेत आणि त्याची विक्री हे व्यापारी करतायत. तर हा सुद्धा प्रोडक्ट मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट हे त्या काळामध्ये होत होतं. त्याचप्रमाणे मायनिंग आणि मेटलर्जिकल इंडस्ट्री पण होती, खाण आहे, धातू उद्योग होते, कारण टकसाळी असणार, कारण नाणी जर तयार करायची असतील त्या राजघराण्यांना मेटल पासून, तर ते मेटल वितळवून तसा डाय बनवायचा आणि त्यापासून ते प्रकारचं नाणं हे तयार करायचं, म्हणून डाईंग इंडस्ट्री, मेटलर्जिकल इंडस्ट्री सुद्धा त्या काळामध्ये होत्या. आणि ह्या सातवाहन काळामध्ये हा जो इंडो रोमन ट्रेड आपण ज्याला आपण म्हणतो, हा जो व्यापार होता, हे प्रामुख्याने सोनं हे वापरलं जायचं. आणि मगाशी जो मी त्याच्या गोष्टीचा उल्लेख तुम्हाला केला की हा व्यापार किती होता, किती मोठ्या प्रमाणामध्ये होता, तर एक्सपोर्ट ओरिएंटेड ट्रेड मी का म्हटलं, कारण ज्या प्रमाणामध्ये आपण इम्पोर्ट करत होतो त्यापेक्षाही अधिक प्रमाणामध्ये आपण एक्सपोर्ट करत होतो. आमच्या वाणिज्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर बॅलन्स ऑफ पेमेंट ही कन्सेप्ट आहे. तुमचा इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट हा नेहमी अर्थशास्त्र आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना हे सगळं माहिती आहे, इतिहासकारांना तुम्हालाही कदाचित हे माहितीच असेल, कारण कुठल्याही देशाचा इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचा बॅलन्स हा प्रॉपरच असला पाहिजे. पण त्या काळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे सुबत्ता होती, लोकसंख्येचा प्रश्न नव्हता, सगळ्या वस्तू मुबलक प्रमाणामध्ये उपस्थित होत्या, अस्तित्वात होत्या, आणि म्हणून हा सगळा ट्रेड हा एक्सपोर्ट ओरिएंटेड ट्रेड होता. आणि हा इतका मोठा होता की आजपासून जवळपास 2-2.5 वर्षांपूर्वीच हा एक पुरावा, मी मगाशी जे म्हटलं की अंबिका मोरारका प्रसाद याचा थिसिस मी जेव्हा वाचला त्यामध्ये मला हा पुरावा मिळाला. हा पुरावा कशाचा आहे तर ह्या रोमन पार्लमेंटमध्ये आजपासून 22व्या वर्षापूर्वी एक चर्चा घडून आली, आणि ही चर्चा कशाच्या संदर्भात आहे तर ती आहे हाऊ टू स्टॉप दिस ड्रेन ऑफ वेल्थ फ्रॉम रोम टू इंडिया. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जो रोमचा पैसा, जी रोमची करन्सी ही भारताकडे जात होती, ही कशी थांबवता येईल याबद्दल चर्चा ह्या रोमन पार्लमेंटमध्ये त्या काळामध्ये झालेली दिसते.
आणि हाच एक मोठा सबळ पुरावा आमच्या वाणिज्य शाखेच्या अभ्यासकांना आहे की जो एक्सपोर्ट ओरिएंटेड ट्रेड होता हे म्हणण्याला पाठबळ देते. कारण जेव्हा रोमन अर्थव्यवस्था ही पूर्णपणे डबघाईला येते, हादरवून सोडते, अशी आमची व्यापारी क्षमता त्या काळामध्ये होती. हा मोठा पुरावा आपल्याला पाहायला मिळतो. तर थोडक्यात काय तर हा सगळा व्यापार इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर होत असेल, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर आर्थिक सुबत्ता ह्या सातवाहन काळामध्ये असेल, तर का नाही अशा प्रकारे मोठ्या प्रमाणे चांगल्या पद्धतीच्या कलाकृती निर्माण होणार. आणि म्हणून कुठलीही कला विकसित व्हायची असेल, कुठलीही कला भरभराटीला यायची असेल, तर त्या कलेकरता सामाजिक, राजकीय आणि आर्थिक आणि भौगोलिक परिस्थिती ही तितकीच स्थिर आणि संपन्न लागते. हे त्याचं द्योतक आहे. ज्या लेण्या आज आपण पाहिल्या, ज्याच्यावर तुम्ही अभ्यास करत आहात, जी मंदिरं मोठ्या प्रमाणामध्ये त्या काळामध्ये उभारली गेली, ही मंदिरं उभारण्याकरता जो अर्थ पुरवठा होता, हा सगळा अर्थ पुरवठा हा त्या काळातल्या व्यापाऱ्यांनी त्याला सहाय्य केलं, सहाय्यभूत केलं. म्हणून त्या दृष्टिकोनातून ह्या लेण्या आणि त्या काळातला व्यापार हा वेगळा करून चालणारच नाही. त्यांचं आर्थिक, सामाजिक आणि राजकीय पाठबळ त्या काळातल्या कलाकारांना मिळत होतं, म्हणून हे शक्य झालं, नाहीतर हे शक्यच नव्हतं. तर या ठिकाणी मी थांबतो. अनेक इतिहासकार ज्यांनी ज्यांनी रेफरन्सेस दिले थोडक्यामध्ये, त्याचे रेफरन्सेस या ठिकाणी वापरलेले आहेत. खूपच त्रोटक स्वरूपामध्ये हे मी सगळं तुमच्यासमोर मांडलेलं आहे, याची मला पूर्ण कल्पना आहे. इतिहासाशी संबंधित, मूर्तिशास्त्राशी संबंधित जरी हे असलं, मी इतिहासाचा अभ्यासक नाही हे सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं. तर त्या दृष्टिकोनातून आज मी इथे थांबतोय. आणि कोणाला काही जर प्रश्न विचारायचे असतील, काही चर्चा करायची असतील, कोणाला काही ऍडिशन यामध्ये करायचं असेल, तर निश्चितपणे आपण ते करू शकता. आवाज येतोय सर? त्यांनी कृपया हँडरेस करावं. हा येतोय सर, येतोय, आवाज येतोय. हा बोला. कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर विचार. दिसत नाहीत, पण सर्वांची तारीफ केलेली दिसते. आवाज ऐकू येत नाही नीट. आवाज येत नाही आपला अजित सर? बोलला सर, त्यावरून तुम्ही वाणिज्य शाखेचे प्राध्यापक आहात असं वाटत नाही. सर तुमचा आवाज खूप कमी येतोय. बहुतेक नेटवर्कचा इश्यू आहे. थोडासा माईक जवळ पकडा. हा बोला. हा येतोय, बोला. आता येतोय का? हो येतोय, बोला. येतोय का आवाज सर? हा बोला बोला. हॅलो. हा येतोय बोला. येतोय का आवाज? मी बोलतोय. हा येतोय सर आवाज. हॅलो. बोला 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 बोला. येतोय सर, येतोय. आपण बोला. येतोय का आवाज? दोन प्रश्न आलेले आहेत. सरांनी आवाज येतोय का सर? हा येतोय, आता बोला. हॅलो. सरांचा माईकचा इश्यू येतोय का आवाज? कुलकर्णी सरांचा प्रश्न आहे. हा
हॅलो 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 आवाज येतोय का माझा? आवाज ऐकू येत नाही ना सर? बोला. जरा आवाजामध्ये कुलकर्णी सर किंवा निकम मॅडम दोघांपैकी कोणीतरी अनम्यूट करा. ओके. मी कुलकर्णी सध्या अनम्यूट होतोय. हॅलो सर. हॅलो. सर बऱ्याच आवाजाचा प्रॉब्लेम येतोय. हा, माझा काय आवाज येतोय? मी थोडं डिव्हाइस वरून चेंज झालोय. डिव्हाइस वरून जॉईन. हा बोला, आवाज येतोय माझा? हा येतोय, बोला बोला. सोनटक्के सर. हा सर. हा सर, आपण आता काय करूया, आपण समारोपाकडे जाऊया. बहुतेक प्रश्न करायचे नाही यात, कारण विषय आपण इतका नवीन मांडलाय की याच्यावर कुणाला बोलणं कदाचित शक्य नाही असं होणार आहे. सर, प्रवीण गाजरे, एक क्वेश्चन आहे. हा बोला बोला बोला. बोला बोला. थोडस लेट जॉईन झालं तुम्ही. जी सातवाहनांची राजधानी होती, ती राजधानी कोणती होती? आपल्या काळामध्ये पैठण होती. पैठण औरंगाबाद जवळचं. आणि हे अमरावती होतं ते? काही कालावधी पैठण होती. मग ते अमरावती हे महाराष्ट्रातलं अमरावती की आंध्रामधील अमरावती? आंध्रातला अमरावती, अच्छा, आंध्रातलं. आणि आंध्र प्रदेश ह्या शब्दातला आंध्र हा सातवाहनांचाच शब्द ना? हो. हा, तेच बरोबर. डाऊट होता. हा, आंध्रवर्त्य ज्याला आपण म्हणतो. हा, आंध्रवर्त्य त्यांना संबोधलं जायचं. तेव्हा आंध्र प्रदेश नव्हता, कारण गुजरात, महाराष्ट्र, आंध्र असं विभागणी त्या काळात झालेलीच नव्हती. म्हणजे सांगितल्याप्रमाणे गुजरात पासून आंध्र प्रदेश पर्यंत सातवाहनांचं राज्य. चालेल. अजून आहे? आणि अजून एक क्वेश्चन आहे. ज्यावेळेस दळणवळण व्हायचं, लेण्यांचा तुम्ही उल्लेख केला, दळणवळण व्हायचं, पण लेण्यांचा प्रॉपरली लेण्या जर पाहिल्या तर उंचावरती असतात आणि ते दळणवळण होत असताना खालून होणार, पण उंचावरती आणि ह्याचा काय फरक? तसा ट्रेड रूट होतो बरं का. तो कारण तेव्हा प्लेन रस्ते नव्हतेच, दऱ्याखोऱ्यांमार्फतच ही वाहतूक व्यवस्था किंवा ट्रान्सपोर्टेशन होत होतं. आणि ह्या रूटवर कारण त्या काळामध्ये डोंगरांवर जर वस्ती असेल तर बाकी जी नैसर्गिक आपत्ती त्याच्यापासून संरक्षण मिळतं. भागामध्ये वास्तव्य ठेवण्यापेक्षा उंच भागावर जर तुमचं वास्तव्य असेल तर तुम्हाला नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करता येतो. हा कदाचित विचार असावा. अच्छा, समज. आणि सातवाहनांचे काही शिक्के इजिप्तमध्ये पण सापडल्याचं काहीतरी न्यूज वरती पाहिलेलं. हा इंडो रोमन ट्रेड जो आहे हा रोम, इजिप्त ह्या देशांशी होता. त्यामुळे आपल्याकडची नाणी तिकडे आणि तिकडची नाणी इकडे आजही उत्खननामध्ये सापडतात. हो, सापडतात. थँक्यू. धन्यवाद. सर, एक प्रश्न आलेला आहे चॅटबॉक्स मध्ये. खानदेशातून म्हणजे 40गाव तिथे खोरे मार्गे कन्नड तालुक्यात म्हणजे औरंगाबाद प्रवेश करता येत होता. तिथे खोरे जवळ
पाटणा गाव लागते. तिथून पुढे 3 किलोमीटरवर 18व्या शतकातले चंडिका देवी मंदिर आहे. तसेच मडपंथी मंदिर आहे. यावरून हे गाव व्यापारी गाव असावे असे वाटते. याबद्दल काही माहिती असल्यास सांगावी. म्हणून जे होतं पितळखोरा ज्याला आपण म्हणतो, हे पितळखोरा हे त्यातलं व्यापारी केंद्र होतच, पितनगल्य ज्याला आपण म्हणतो. त्यामुळे ते गाव आणि मग त्याच्या आजूबाजूचा परिसर, तिथे मग छोट्या छोट्या व्यापार पेठा किंवा बाजार हा असणारच त्या काळामध्ये सुद्धा. अच्छा. खांदे तो भाग खांदेशी निगडीत असल्यामुळे त्याचा फारसा मी अभ्यास अजून केलेला नाहीये. ओके. अजून कोणी आहे? अजून एक असं विचारलंय, लेणी बद्दल कसा अभ्यास करायचा व त्याची मराठी साधने कुठे आणि कशी मिळतील? लेण्यांबद्दलची लेण्यांबद्दलचा अभ्यास म्हणताय का? हा, लेण्याबद्दल अभ्यास करायचा असल्या त्याची साधने कुठे आणि कशी मिळतील? अच्छा, त्याच्यावर मी 1-2 मिनिटात त्याच्या संदर्भातले जे तज्ञ आहेत माझे वडील त्यांच्याकडेच देतो. बोलतायत. नाही, मुळात लेण्यांच्या बाबतीतलं मराठी लेखन फारसं झालेलंच नाहीये. त्यामुळे लेण्यांच्या अनुषंगाने मराठी साधनं कुठे मिळतील याला उत्तरच नाही. अच्छा. जी सापडणारच नाहीये. लेण्यांच्या बाबतीत आपल्याला साधनं जी पाहिजेत ती म्हणजे गेल्या 50 वर्षात झालेली अजिंठ्याच्या चित्रकलेवर डॉक्टर ढवळीकरांनी पुणे विद्यापीठात PhDचं थिसिस केलेलं आहे. हा महत्वपूर्ण असा पुरावा आहे. काय? लाईफ डिपिक्टेड इन अजंता पेंटिंग, सोशल लाईफ डिपिक्टेड इन अजंता पेंटिंग्स. आणि त्यानंतर इंग्रजीमध्ये मात्र प्रचंड मोठं लिखाण अजंठा वेरूळच्या लेण्यांपासून ते अगदी पिठोऱ्यापर्यंत सगळ्या लेण्यांवर आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे जे रिपोर्ट्स आहेत, अॅन्युअल रिपोर्ट्स, हे अॅन्युअल रिपोर्ट्स पाहावे लागतील. आणि दुसरं म्हणण्याचा मत असा की अजिंठा लेण्यांचा अभ्यास करण्यासाठी इंग्रजी शिवाय दुसरा पर्याय नाहीये. मराठीमधून जे उपलब्ध आहेत ते काही ग्रंथ आहेत. त्या ग्रंथांचा संदर्भ मूर्तिशास्त्राच्या अनुषंगाने घेता येईल, पण प्रत्यक्ष लेण्यांचा अभ्यास करायसाठी तुम्हाला इंग्रजी स्वीकारणं त्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. मला वाटतं असेल. प्रश्न संपले आहेत. हॅलो. हा सर, प्रश्न संपलेली आहेत. हॅलो सर. हा सर, माझा आवाज येतोय ना? हो, येतोय. हॅलो सर. येतोय. आजचा एकंदरीत कार्यक्रम आपण जर पाहिला तर खरं तर खूप कमी प्रश्न आजच्या या सेशनमध्ये आपल्याला आलेली आहेत. कारण इतका नवीन विषय आपण आज आमच्या समोर मांडलाय ते खरोखरच आपले आभार सर. वास्तविकपणे कॉमर्स सारख्या क्षेत्रामध्ये आपण वावरत असताना इतिहासाची जोड देणं याचं सगळं श्रेय खरं तर देव सरांनीच अख्खा परिवार इतिहासमय केलाय यांच्याकडेच जातोय. कारण कुटुंबामध्ये इतिहास रुजवणं इतकं सोपं काम नाही आहे. आणि ही इतिहास असताना एक बाब नेहमीच आपण पाहत आलोय की इतिहासाचे जे काही सहाय्यभूत शाखा आहेत त्यामध्ये पुरातत्वशास्त्र, नाणकशास्त्र, मूर्तिशास्त्र, शिलालेखशास्त्र, पर्यटनशास्त्र, वास्तुसंग्रहालयशास्त्र, लिपीशास्त्र, आलेखशास्त्र, जनगणनाशास्त्र आणि मुद्राशास्त्रांचा असा सगळ्यांचा समग्र अभ्यास करावा लागतो. परंतु माझ्या डोक्यात एक कल्पना होती की वाणिज्याचा आणि इतिहासाचाही संबंध आपल्याला जोडता येतो. कारण जोपर्यंत आमचा व्यापार उद्यम चांगला आहे तोपर्यंतच आमच्याकडे मंदिर आणि लेणी निर्माण होतील, अन्यथा होणार नाही आहेत. आणि 2 वर्षाच्या काळामध्ये मी देव सरांकडून या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या होत्या की जिथं व्यापार आहे तिथेच लेणी आहे, अन्यथा लेणी निर्माण होणं शक्य नाही आहे. समृद्धी असेल तरच ती राजघराणी ही लेणी निर्माण करू शकत होती, अन्यथा ही लेणी निर्माण करणं शक्य नाही आहे, ही मंदिर निर्माण करणं शक्य नाही आहे. आणि हा विषय मी आमच्या इतिहासाच्या सगळ्या अभ्यासकांच्या समोर ठेवू इच्छित होतो. आपण खूपच दमदारपणे हा विषय मांडला, अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये. जनरली असा अभ्यास आम्ही करीत नाही.
आणि तो अभ्यास आम्हाला आपल्या माध्यमातून मिळाला, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आणि विशेषतः देव सरांची खास आभार आम्हाला की सरांनी मला हा विषय सुचवला होता की असाही एक असतो. आणि मी म्हटलं अगदी बरोबर आहे सर. त्यामुळं आपल्या देव परिवाराचे पूर्ण आभार. आणि जे श्रोते आज आमच्या कार्यक्रमाला हजर आहेत, जे मागच्या 2 दिवसापासून सलग आमच्या सोबत आहेत, त्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा आपले आभार व्यक्त करून आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. पण सुद्धा मला संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आणि श्रोत्यांचे आपण आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर.